देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर केवळ 5.5 महिन्यांनीच म्हणजेच 30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळी सुमारे 5 वाजता महात्मा गांधी महात्मा गांधी यांची निर्घृण हत्या झाली. हिंदू महासभेशी निगडीत नथुराम विनायक गोडसे या युवकाने दिल्लीतील बिर्ला भवनच्या परिसरातील सार्वजनिक प्रार्थना स्थळाजवळ पिस्तुलातून गोळ्या झाडून गांधीजींची हत्या केली. नमस्कार, मी अभिषेक कुंभार आणि तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा मराठी यूट्यूब चॅनल द ग्लोबल मराठी. मराठी बोलणार, जग बदलणार. तर भारत पाकिस्तान अशी अखंड हिंदुस्थानची फाळणी आणि त्यानंतर पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याचा निर्णय या संदर्भात गांधींवर मुस्लिम धार्जिणेपणाचा आरोप जहालपणाने होत असे. या पार्श्वभूमीवर नथुराम गोडसे याने गांधीजींचे अस्तित्व नसल्यास राजकारण व्यवहारी बनेल, हिंदू राष्ट्राच्या बळकट उभारणीसाठी त्याची आवश्यकता आहे अशी भूमिका घेऊन पूर्ण निश्चयानिशी व पूर्वनियोजित पद्धतीने महात्मा गांधी यांची हत्या केली. एकीकडे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशभरात एक नवा उत्साह संचारला होता. दुसरीकडे विभाजित पूर्व व पश्चिम पंजाबमधील जनतेची अदलाबदल करण्याची प्रक्रिया देखील अगदी अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचली होती. या दरम्यान हिंसाचाराचा जो भयावह आगडोंब उसळला होता तो 1947च्या अखेरपर्यंत काहीसा शमल्यागत झाला होता आणि जनतेने नवा श्वास घेण्यास नुकतीच सुरुवात केली होती. असं असताना तब्बल 3 दशकं जनसामान्यांचं नेतृत्व करणाऱ्या महान नेत्याची अचानक हत्या घडल्याने पूर्ण देश अगदी हादरून गेला. केवळ स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी नेते म्हणूनच नाही तर देशभरातील अनेक नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यापर्यंत अनेकांसाठी गांधीजी मार्गदर्शक व तत्वचिंतक ठरले होते. त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार दोन्हींनी प्रभावित असलेला वर्ग फार मोठा होता. त्यामुळे स्वाभाविकच राष्ट्रपित्याचीच हत्या झाल्याने देशभरात पोरके झाल्याची भावना निर्माण झाली होती. सर्वत्र शोककळा पसरली होती. महाराष्ट्रातील म्हणजे तेव्हाच्या मुंबई राज्यातील विविध ठिकाणी भावना वेगाचं जनरोषात रूपांतर होऊन त्याचा उद्रेक घडून येत होता. पुढे सुमारे 3 महिने सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मिरज, बेळगाव या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यालयांवर हल्ले, जाळपोळ आदी प्रकार सर्रासपणे घडले. गांधी हत्येच्या 10 दिवस आधी म्हणजे 20 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेचाच एक सहकारी असलेल्या मदनलाल पहावा याने बिर्ला भवन या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून गांधीजींच्या हत्येचा एक अयशस्वी प्रयत्न केला. याबद्दल त्याला अटक देखील झाली होती. 30 जानेवारीला नथुराम गोडसेने हत्या केल्यावर त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. त्यानंतर नथुराम व मदनलाल पहावा यांच्या व्यतिरिक्त हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून विनायक दामोदर सावरकर, नारायण दत्तात्रय आपटे व इतर आरोपींना अटक झाली. या 9 आरोपींवर खटला भरला गेला. नंतर सुमारे 1 वर्षांनी म्हणजेच 10 फेब्रुवारी 1949 रोजी न्यायालयाने नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा ठोठावली तर सावरकर यांची निर्दोष सुटका करण्यात आली. गांधीजींनी आपल्या हयातीत अनेक स्तरांवर आपला ठसा असा खोलवर उमटवला होता की त्यामुळे देश त्यांना महात्मा म्हणून संबोधू लागला होता. परंतु महात्मा होण्याच्या या प्रक्रियेत देशातील काही विचार प्रवाहांशी त्यांचे मतभेद झाले. मात्र त्यातील बहुतेकांशी त्यांचे संबंध विद्वेषाचे राहिले नाहीत. काहींना मात्र त्यांच्याबाबत सतत द्वेष वाटून गांधीजींच्या हत्येची बीजे पेरली गेली. खरं तर गांधीजींच्या हत्येचे असे बरेच कट शिजले होते आणि फाळणीपूर्वीच गांधीजींच्या हत्येचे बीज कुठेतरी खोलवर रुजली होती. 30 जानेवारी 1948 रोजी हत्या होण्याच्या 15 दिवस आधी 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्याचा निर्धार झाला होता. म्हणूनच बहुतेक इतिहासकार असं मानतात की नथुराम गोडसे व त्याचे सहकारी आणि पडद्यामागील ज्ञात अज्ञात कारस्थानी यांनी गांधी हत्येचा जो कट रचला त्याचं कारणही तेच होतं. पण ते एक निमित्त ठरलं. ही वस्तुस्थिती खरं नाही असं म्हणणाराही दुसरा पक्ष आहे. हत्येची चौकशी झाल्यानंतर गांधी हत्येचे कारस्थान 55 कोटी देण्याच्या निर्णयापूर्वीच रचलं गेलं होतं. त्याची केवळ कार्यवाही निर्णयानंतर झाली हे दर्शवणाऱ्या अनेक गोष्टी या दरम्यान पुढे आल्या. ज्या दिवशी गांधीजींना मारण्यात आले त्याच्या 10 दिवस आधी म्हणजेच 20 जानेवारी 1948 साली दिल्लीतील बिर्ला भवनाच्या परिसरात बॉम्बस्फोट करून गांधीजींची हत्या करण्याचा मदनलाल पहावा याचा प्रयत्न फसला. यानंतर गांधीजींच्या मारेकऱ्यांना संधी मिळाली
ती 30 जानेवारी 1948 रोजी आणि ते देखील बिर्ला भवन दिल्ली येथेच. या दिवशी गांधीजींच्या नित्य नियमाच्या भेटीगाठी दुपारी 4 वाजता संपल्या. यानंतर त्यांनी वल्लभभाई पटेल यांची कन्या मणीबेन यांच्यासोबत सूतकताईचा आपला नेहमीचा कार्यक्रम आरंभला. काही वेळानंतर वल्लभभाई पटेलांशी त्यांची बातचीत झाली. त्यांनी नेहरूंबरोबरचे मतभेद मिटवावेत व त्यांच्यासोबत एकत्र काम करावे असा आग्रह यावेळी गांधीजींनी वल्लभभाईंकडे धरला होता. संध्याकाळचे 5 वाजून गेल्यावर मनू आणि आभा या नातींच्या खांद्यावर हात ठेवून गांधीजी बिर्ला भवन परिसरातील प्रार्थना स्थळाकडे निघाले. प्रार्थना सभेपूर्वी नथुराम गोडसे, आपटे व करकरे प्रार्थना स्थळाकडे येऊन तेथे प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांमध्ये मिसळले होते. नथुरामाच्या खिशात 6 काडतुसांनी भरलेलं पिस्तूल होतं. गांधीजी आल्याचे पाहून जमलेल्या लोकांनी गर्दी सारून त्यांना व्यासपीठाकडे जाण्याची वाट मोकळी करून दिली. लोकांच्या प्रणामांचा स्वीकार करण्यासाठी गांधीजींनी आपल्या नातींच्या खांद्यावरून हात काढले. तोच नथुराम गोडसे गांधीजींच्या समोर येऊन उभा राहिला. त्याने गांधीजींना नमस्कार केला व त्यांच्यावर 3 गोळ्या झाडल्या. गांधीजी खाली कोसळले व त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गांधीजींचे पडणं हे देशासाठी अतिशय भयंकर गोष्ट होती. नथुराम गोडसे यानं त्या काळात केलेले हे कृत्य याविषयी तुमचं मत काय आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.